परभणीच्या विकासपथाला मिळणार मुंढे गती। जिल्ह्याच्या पालक सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती। परभणी जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे। राज्य शासनाने जिल्ह्याच्या पालक सचिवपदी राज्याच्या प्रशासकीय सेवेतील अत्यंत कडक शिस्तीचे आणि धडाडीचे अधिकारी श्री तुकाराम मुंढे, सचिव दिव्यांग कल्याण विभाग यांची नियुक्ती केली आहे। या निर्णयामुळे परभणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांना आता सुपरफास्ट गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे। सामान्य प्रशासन विभागाने फेब्रुवारी 23 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी आता तुकाराम मुंढे सांभाळतील। यापूर्वी हे पद जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री दीपक कपूर यांच्याकडे होते। प्रशासकीय फेरबदलाचा भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आली असली तरी मुंढे यांच्या निवडीने परभणीच्या विकास कामांना एक नवी ऊर्जा मिळणार आहे। तुकाराम मुंढे यांची कार्यपद्धती ही नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू राहिलेली आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे परभणीला खालील फायदे होण्याची शक्यता आहे। प्रशासकीय पारदर्शकता, शासकीय कार्यालयांच्या कामकाजात अधिक स्पष्टता आणि वेग येईल। प्रलंबित प्रकल्पांना गती, जिल्ह्याचे सिंचन, रस्ते आणि आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत। थेट संवाद, जनसामान्यांच्या तक्रारींची दखल घेण्याची त्यांची ख्याती असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल। शिस्तबद्ध विकास, नियोजित निधीचा योग्य विनियोग आणि कामाचा दर्जा यावर त्यांचा विशेष कटाक्ष असतो, ज्याचा फायदा जिल्ह्याला होईल। मुंढे यांच्या नियुक्तीची बातमी समजताच परभणीतील सोशल मीडिया ग्रुप्सवर सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे। आता जिल्ह्याचा कायापालट होणार, परभणीला हक्काचा आणि कडक शिस्तीचा पालक मिळाला, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत। त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। परभणी जिल्हा विकासाच्या प्रतीक्षेत असताना तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अनुभवी आणि ॲक्शन मोडमध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणे हे जिल्ह्यासाठी शुभ संकेत आहेत। नवनियुक्त पालक सचिव लवकरच आपला पदभार स्वीकारतील आणि जिल्ह्याचा आढावा घेतील। त्यांच्या पहिल्या दौऱ्याकडे आता संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे।